आज आहे आपला लेग वर्कआउट। तर चला आपण वेट ट्रेनिंग करणार आहे आज। तर स्किपिंग आणली का? स्किपिंग आणली काय करू आपण इकडं रनिंग नाही करायची, जॉगिंग। आपण काय करू त्याच पोस्चरला राऊंड मारू। माग आपण एकटं होतो तो मारला होता ना सेम। हाय, गुड मॉर्निंग। आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 227वा दिवस आहे। तर चला आज ग्राउंडकडे आलो बघा, करण पण आला। तर स्किपिंग आणली का? स्किपिंग आणली काल पूर्व पावसाचाच भिजत आलं माहिती आज सकाळी सकाळी कोणतं दुखणं उघडत राहत। काल कधी आला? काल पाहुणे 9 काही तर मला 9:45 वाजता आला। काल ते आमची उद्या सुट्टी नाही ना ते सांगित होते सगळ्यांना। त्यासाठी 9:45 वाजले? त्यासाठी 9:45 वाजले का? यायला ते पाऊस चालू होता तर ते नाईट वाला लेट आलता। तुला मी सांगितलं ना आज आणशीन का? त्याला येईपर्यंत थांबावं लागतं। पाऊस चालू होता तर नाईट वाला पण लेट आला बरोबर। मग आता काही संबंध येत नाही पण मग चला आपलंच आणणं लागेल। मी सांगतो उद्या भाऊ, तू नको आणू आता। तू आणूच नको, आणू तर तू त्याकडेच राहून देते मारायला। तर चला, कारण की पाऊस झाला 5-6 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे। काल संध्याकाळी पाऊस आला, त्याच्यामुळे आपल्याला दुसरीकडं वर्कआउट करायलाच काही जमत नाही। याच ठिकाणी आपलं वर्कआउट करणं लागेल आम्ही। तर आज काय करायचं वर्कआउट? काल आपण जोर बघितले होते, जोर मारायचे ते डिपच्या ऐवजी आपण तशी जोर मारणार आता। आजपासून स्टार्टिंग करणार आहे। काल डेमो म्हणून बघितला होता आज। तर चला का कंपनीत पण चर्चा कुठे गेलते मग आम्ही दार खोलले घरात बसायचं, दार खोलले घरात बसायचं। तेच गाणं ऐकू लागलो। वॉर्मअप झाला कंप्लीट। आपला वॉर्मअप हा कंपल्सरी करणे आता। तर आता काय करू, काल आपण लॉंग गेलतो थोडंसं, आज काय करू इथं जिथं राऊंड मारू। आणि आजचा वर्कआउट काय आहे ते तुम्हाला सांगू। आज आले बघू काय करायचं वर्कआउट रे। सोप्पा करू आपण, सोप्पा वर्कआउट आहे आज। चला काय करू आपण इकडं रनिंग नाही करायची, जॉगिंग। आपण काय करू त्याच पोस्चरला राऊंड मारू। माग आपण एकटं होतो तो मारला होता ना सेम तसं इथेच थोडे राऊंड मारू आणि तिथं नॉर्मल आपली जॉगिंग लेग फ्री करून घेऊ। तर चला चल इकडेच।
तर आपण काय केलं, इथून इथं जॉगिंग केली नॉर्मल, एकदम बॉडी गरम होण्यासाठी फक्त. आता बॉडी पूर्ण ॲक्टिव्ह झाली, वॉर्मअपनी ॲक्टिव्ह होती आणि आपण जॉगिंग केली तर एकदम रनिंग पोझिशनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये येते पूर्ण. ह्याच्या नंतर आपण कोणताही वर्कआउट करू शकतो. आता पुरी बॉडी फ्री होऊन गेली. आता चला आजचा वर्कआउट काय ते बघू आपण. आजचा वर्कआउट आहे आपला इकडे घे झाला. चला ब्लॉक दाखव. चटकन ते हातात. तर आज आहे आपला लेग वर्कआउट. तर चला आपण वेट ट्रेनिंग करणार आहे आज. काय झालं तर चला आणि वेट ट्रेनिंग करून आणि एक ॲड केलं रे कालच्या व्हिडिओ, जोर ॲड केले. आता जोर मारायची डिप सोडून. तर चला बेसिक मारू स्टार्टिंगला. तर आपण वेट ट्रेनिंगचे दोन एक वर्कआउट बघितले, म्हणजे दोन म्हणजे कंबाईनच एकच वर्कआउट देऊ. तर ह्याचे 15 आणि त्याचे 15 सेट मारले आपण. 15 म्हणजे 30चा एक रिपिटेशन, असे 5 रिपिटेशन मारले आपण. त्याने स्क्वॉटने काय होतं, पहिले समोरचे जे मसल असते ही मसल येते आणि
आपण दुसरी एक्सरसाइज केली ना त्यांनी ही बॅकची मसल असते ना त्याला ताण पडतो. तर चला हे वर्कआउट कंप्लीट झाला. आता दुसरा वर्कआउट करू. कधी पण दुसरा वर्कआउट करायला 10 ते 15 सेकंद ब्रेक घ्यायचा, त्याच्यानंतर दुसरा वर्कआउट चालू करायचा. तर चला. तर दुसरा वर्कआउट पण आपला कंप्लीट झाला. तर अजून 15 सेकंद ब्रेक घेऊन अजून एक तिसरा वर्कआउट चालू करू आपण. गाण्याच्या फ्लोमध्ये गेला मला मग काहीच वाटत नाही ना. तर हे जे अशा विदाऊट याने बॅलन्सिंग येत नाही आपल्याला. तर आता काय करू आपण, तर सपाटे मारू. चला सर रे, त्यांनी काय होतं, लेग पण वर्कआउट होतो आणि डिप्स पण होती आपली कंप्लीट. सपाटे मान
तर आपण सपाटे मारले, आत्ता शिकू राहिलो नवीन नवीन, तर अजून थोडं परफेक्ट होऊ. तर ह्या लेवलनी शिकलो. काल तर येतच मारताच येत नव्हते. आज थोडेसे ट्राय केला. पण एवढं आहे, आपण डिप्स मारतो आणि डिप्सपेक्षा जास्त रिझल्ट आपण सपाट्याने भेटू राहिले. कारण डिप्सने हे होतं वर्कआउट, पण एकदम स्लो होतं. डिप्सचे आपण 20-30 सेट मारले तर ह्याचे 5 ते 10 सेटमध्ये कवर होऊन जातं. हा फंडायचा. फक्त आपलं काय नवीन आपण स्लो मारू राहिलो. अजून आपल्याला रिदममध्ये मारता येत नाही. रिदममध्ये कसं एकदम फ्लोमध्ये मारते ते, तसं जमत नाही अजून आपल्याला. तर आता मारू आपण. तर चला, आजचा वर्कआउट हा फिनिश झाला. आता काय करू, स्किपिंगचे 2-3 सेट मारू आणि मग फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. स्ट्रेचिंग करायला बॅग नाही लागत का? तेच पाहिजे होतं. तर चला, कारण चाललं, टाईम झालं त्याचा. आता काय करू, स्किपिंग मारू. आणि स्किपिंग मारायची की नाही, काल मारली होती आपण स्किपिंग जास्त. तर एक काम करू, ॲप्स मारू आणि त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आपण. तर चला. तर डीप झोन आपले कंप्लीट झाले. आता एक टिप आहे, वर्कआउट तुम्हाला नाही जमू ते काय करायला पाहिजेत. मेन गोष्ट ती आहे, आपल्याला सपाटे जमत नव्हते, आपण प्रॅक्टिस करू राहिलो. आणि एक दिवस असं येईन, आता बघू, हळूहळू प्रॅक्टिसने आपण सपाट्यामध्ये परफेक्ट होऊन जाईल. प्रत्येक गोष्टीत आपण परफेक्ट होतो, कारण की सुरुवात करणं मेन. जमू नाही, जसं जमलं तसं करायचं. पण एक आहे, शेड्यूल करायचंच. म्हणजे पहिले ॲप्स, आपले स्टमक फॅट जास्त होता, बेली फॅट होता. आपण ॲप्स मारायचे म्हणून लय जीवर यायचं, पण आपण मारायचो. आता बेली फॅट, स्टमक फॅट पूर्ण कमी झाला. आता फक्त आता ॲप्स यायचे बाकी. आता ॲप्स थोड्या दिवसात ॲप्स पण येईन. आपल्याला टार्गेटच आहे आपलं, ॲप्स, चेस्ट, पुरी बॉडी बनवायची आहे. तर त्याच्यामुळे म्हणलो, करणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. तुमचं मूड असू किंवा येत असू नसो, शिका. हळूहळू शिका. आपण जर सपाटी शिकू राहिलो, तरी मी सपाटीमध्ये एक थंड वाटला. आपण जे डिप्स मारत होतो त्याच्यापेक्षा रिझल्ट सपाटीमध्ये जास्त आहे. कारण ते लेग पण बनते चांगले. म्हणजे चे 20 सेट मारले तर त्याचे 5 ते 6 सेटमध्ये कवर होऊन जातं. हा फंड आहे. ते सपाटे आधी कळले नाही आपल्याला, आता कळले. तर आता नाही तर आतापर्यंत आपण एक्सपर्ट झालो असतो यात. तर चला, वर्कआउट आजचा संपला. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. पाऊस यायला आता हळूहळू बुरबुर येऊ राहील थोडीशी.
तर वर्कआउट झाला, आज जायची तयारी करू आता आपण. आज काय सीन झाला माहिती का, काल रात्री आपण चणे ते भिजू घालतो, पण काल हळदीत दूध केल्यामुळं चणे भिजू घालायचं लक्षच नाही. तर आज सकाळी घातली भिजू, त्याच्यामुळे आता डायरेक्ट गेला खाता येणार नाही आपल्याला. 10, 11, 12 वाजता ओके होईल तेवढं, तो मग खाऊ आपण दुपारून नाश्ता करून. तर चला झाली तयारी. बुरबुर पाऊस येऊ राहिला आता, हळूहळू वल्लं होतं थोडंसं. तर आज केलं आपण लेग वर्कआउट, आणि आज नवीन शिकलो सपाटे. सपाटे एक मस्त वर्कआउट आवडला, फक्त आपल्या रिदममध्ये मारता येत नाही. ज्या दिवशी रिदममध्ये मारता आला ना त्या दिवशी एक नंबर होऊन जाईल. हळूहळू शिकू आपण. तर चल भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिकसोबत. बाय.